नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पेक्ट्रम अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। या व्हिडिओमध्ये आपण युनिट 3 मधील पहिली जी कविता आहे 3.1 इफ ही कविता आपण बघणार आहोत। या कवितेमध्ये एक वडील आपल्या मुलाला कशा प्रकारे मार्गदर्शन करतात, आयुष्य जगत असताना कुठल्या गोष्टींचे कुठल्या नियमांचे पालन करत असतात आणि कशा प्रकारे एक आयडियल आदर्श जीवन जगलं जाऊ शकतोय, तर हा सल्ला एक वडील आपल्या मुलाला देत आहेत ते या कवितेमधून आपण शिकणार आहोत। सर्वप्रथम आपण काही चिटचॅटचे क्वेश्चन्स सॉल्व करून घेऊया, नंतर आपण कवितेच्या भावार्थाकडे जाऊया। सो हियर आर सम क्वेश्चन्स। हाउ डू यू रिॲक्ट व्हेन युअर पॅरेंट्स स्कोल्ड यू किंवा अँग्री ऑन यू? जर तुमचे पॅरेंट्स जर तुमच्यावर रागावले तर तुम्ही कशा प्रकारे रिॲक्ट कराल? हाउ डू यू फील व्हेन समवन इन्सल्ट यू? जर कोणी तुमची इन्सल्ट केली, अपमान केला, तर तुम्ही कशा प्रकारे बिहेव कराल किंवा कसे तुम्हाला वाटेल? हाउ वुड यू रिॲक्ट व्हेन यू आर चीटेड बाय युअर फ्रेंड? जर तुमच्या मित्राद्वारे जर फसवणूक झाली तर तुम्ही कशा प्रकारे रिॲक्ट कराल? व्हाय इज इट रॉंग टू मेक अ डिफरन्स अमॉन्ग फ्रेंड्स हु बिलॉंग टू डिफरंट क्लास, कलर और कम्युनिटी? का हे चुकीचं आहे की मित्रांमध्ये त्याच्या वर्गावरून, त्याच्या रंगावरून, त्याच्या समूहावरून, जाती धर्मांवरून भेदभाव करणं? तर हे प्रश्नांचे उत्तर तुम्ही तुमच्या मित्रांसोबत डिस्कशन करून त्याचे उत्तर तुम्ही शोधू शकता। कंप्लीट द टेबल बाय प्रोव्हाइडिंग सुटेबल रिस्पॉन्स टू गिव्हन ॲक्शन। म्हणजे काही घटना आहेत, काही क्रिया घडलेल्या आहेत, त्यानंतर तुमचा रिस्पॉन्स कसा असणार आहे त्यावर याचे तुम्हाला इथं उत्तर दिलेले आहेत बघा। ॲक्शन: यू आर पनिश्ड बाय द टीचर विदाउट एनी रिझन। म्हणजे कुठल्याही कारणाशिवाय जर शिक्षकांनी तुम्हाला पनिशमेंट दिली, शिक्षा केली, तर तुम्ही काय रिस्पॉन्स देणार? आय शॅल नॉट लूज माय टेम्पर बट आय शॅल टॉक टू द टीचर आफ्टरवर्ड टू क्लिअर द डाउट। सेकंड क्वेश्चन: युअर फ्रेंड स्प्रेड रूमर्स अबाउट यू। तुमचे मित्र तुमच्याविषयी अफवा पसरत आहेत, तुमच्याविषयी वाईट मॅसेज स्प्रेड करत आहेत, तर तुम्ही याला कसा रिस्पॉन्स देणार? आय शॅल ट्राय टू कीप माय सेल्फ कूल अँड कॉन्फिडंट अँड ट्राय टू फाइंड आउट द रिझन। थर्ड क्वेश्चन इज समवन डाउट्स यू। म्हणजे कोणी तुमच्यावर शंका घेतोय, एखादी गोष्ट तुम्ही करू शकत नाहीये, तुम्हाला डिस्करेज करण्याचा प्रयत्न करत आहे, तुम्ही त्याला रिस्पॉन्स कसा देणार? आय शॅल ट्राय टू क्लिअर हिज ऑर हर डाउट पर्सनली। फोर्थ नंबर: युअर रिलेटिव्ह ब्लेम्स यू फॉर समथिंग। म्हणजे तुमच्यावर कुठला तरी ब्लेम घेत आहेत, तुमच्यावर दावा करतायत एखाद्या गोष्टीविषयी तुमचे रिलेटिव्स, तर त्याला तुम्ही कसा रिस्पॉन्स देणार? आय शॅल ट्राय टू फाइंड आउट द रिझन अँड आय शॅल कन्व्हिन्स हिम ऑर हर नॉट टू ब्लेम मी अननेसेसरीली। फिफ्थ नंबर क्वेश्चन: समवन हर्ट्स यू। जर तुमचं कोणी हृदय दुखवलं असेल, मन दुखवलं असेल, तर तुम्ही यावर कसा रिस्पॉन्स देणार? आय शॅल ट्राय टू कीप अवे फ्रॉम सच पीपल बट आय शॅल ट्राय टू फाइंड आउट इज देअर माय मिस्टेक ऑर नॉट। मी अशा लोकांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करेल, पण त्यामध्ये माझी चूक तर नाहीये ना, हे मात्र मी पडताळण्याचा नक्कीच प्रयत्न करेन। तर चला आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया। सेकंड क्वेश्चन: कंप्लीट द सेंटेन्सेस मीनिंगफुली अँड शेअर देम विथ द क्लास। इफ यू रीड बुक्स यू विल गेन नॉलेज। बघा, हे जर तरचे प्रश्न आहेत, म्हणजे जर असं केलं तर काय होणार आहे? तर जसं की बघा, जर तुम्ही पुस्तकं वाचली तर तुम्हाला काय मिळणार आहे? नॉलेज मिळणार आहे, जर आणि तरचे। इफ यू डू एक्सरसाइज डेली, सो आन्सर विल बी you will become physically fit or you will become healthy. If you work hard, you will pass the exam. If you respect to others, they will respect you. If you will get success, if you will choose right path. So third question is classify the following into weakness and strength. Some words are given here. We have to classify them into weakness and strength. म्हणजे बघा, खाली काही शब्द दिलेले आहेत, हे वरील शब्द तुम्हाला कुठले यातले
म्हणजे तुमची कमतरता आहे आणि कुठली तुमची ताकद आहे हे शब्द तुम्हाला वेगवेगळे करायचे आहेत. फिअर, सो फिअर इज द वीकनेस. सेकंड, कॉन्फिडन्स, कॉन्फिडन्स इज द स्ट्रेंथ. थर्ड, क्लॅरिटी, क्लॅरिटी इज ऑल्सो स्ट्रेंथ. कन्फ्युजन, कन्फ्युजन इज weakness. Worry, worry is also weakness. Courage, courage is also, courage is strength. Cowardice, cowardice is weakness. Compassion, compassion is strength. Bravery, bravery is also strength. Hesitation is weakness. Punctuality, it is strength. Laziness, it is weakness. Anger, it is also weakness. Faith, it is strength. Patience, it is also strength. Ambition, ambition is also strength. Generous is also strength. Impatient is weakness. Tolerant, arrogant is weakness. Cheerful is strength. And aggressive, aggressive is weakness. Arrogant is also weakness. Tolerant is strength. Ambition is also strength. So here now I will turn toward the actual meaning of this poem. So now I will start explanation of this poem. If, जर, काय सांगतायत आता आपले कवी बघूया. इफ यू कॅन कीप युअर हेड वेन ऑल अबाउट यू आर लुजिंग देअर अँड ब्लेमिंग इट ऑन यू. जेव्हा सर्वजण रागावलेले असतील, तुला दोष देत असतील, त्यावेळी जर तू डोके शांत ठेवून संयमाने संतुलितपणे विचार करू शकलास तर. If you can trust yourself when all men doubt you, but make allowance for their doubting too. जेव्हा सर्वजण तुझ्यावर अविश्वास दाखवत असतील, पण तुझ्यावर स्वतःवर पूर्ण विश्वास असेल आणि तरीही तू त्याचे विचार ऐकून घेत असशील, त्याच्या विचारांचा आदर करत असशील तर. If you can wait and not be tired by waiting or being lied about, don't deal in lies. कोणत्याही परिस्थितीमध्ये तू जर संयम ठेवू शकलास, वाट पाहण्याची क्षमता तुझ्यात असेल तर तुझे भविष्य उज्ज्वल असेल. Or being hated, don't give way to hating, and yet don't look too good nor talk too wise. तुझ्याविषयी कोणी असत्य बोलत असताना तू जर शांत राहू शकलास आणि इतरांविषयी असत्य बोलणे, गैरसमज पसरविणे अशा गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवू शकलास तर माणूस म्हणून तुझाच विजय होईल. माणूस म्हणून विजय होण्यासाठी कवीने आपल्या मुलासाठी काही गोष्टी इथं सांगितलेल्या आहेत. ते म्हणजे जेव्हा सर्वजण तुझ्यावर रागावलेले असतील, तुला दोष देत असतील, त्यावेळी जर तू संयम ठेवला, तुझं डोकं शांत ठेवलं तर तू काय होशील, एक चांगला माणूस होशील. जेव्हा सर्वजण तुझ्यावर अविश्वास दाखवत आहेत, तेव्हा तुझा स्वतःवर विश्वास असेल आणि समोरच्याचं ऐकून घेण्याची देखील, समोरच्याचा आदर करण्याची देखील तुझ्या क्षमता असेल तर तू एक चांगला माणूस होशील. कोणत्याही परिस्थितीमध्ये तू जर तुझा संयम टिकवून ठेवत असेल आणि त्याची एक वाट पाहण्याची तुझ्यामध्ये क्षमता असेल तर तुझे भविष्य उज्ज्वल असेल. तुझ्याविषयी कोणी असत्य बोलत असताना तू जर शांत राहू शकलास, इतरांचे बोलणे असत्य जरी असले तरी तू इतरांविषयी गैरसमज पसरवत नसशील तर तुझाच विजय होईल. तू एक चांगला व्यक्ती बनशील, चांगला माणूस बनशील, असं कवी इथं सांगतायत. कीप वन्स हेड म्हणजे नॉट टू गेट अँग्री, डोके शांत ठेवणे असा अर्थ होतो इथं. आणि मेक अलाउन्स फॉर कन्सिडर व्हॉट अदर ऑल्सो हॅव टू से अबाउट समथिंग म्हणजे इतरांचे
स्वतःबद्दलचे म्हणणे विचारात घेणे किंवा विचारात घेणे. सो असा अर्थ होतो या शब्दांचा. नेक्स्ट स्टांजा इज इफ यू कॅन ड्रीम अँड नॉट मेक ड्रीम्स युअर मास्टर, इफ यू कॅन थिंक अँड नॉट मेक थॉट्स युअर एम. तू स्वप्ने जरूर पहा पण स्वप्नांना तुझ्यावर सत्ता गाजवू देऊ नको. सखोल चौफेर विचार कर पण विचारामध्ये भरकटू नकोस. स्वतःला हरवू देऊ नकोस. बघा, इफ यू कॅन ड्रीम अँड नॉट मेक ड्रीम्स युअर मास्टर. तू स्वप्न जरूर पहा पण स्वप्नांना तुझ्यावर अधिराज्य करू देऊ नको. सखोल विचार कर पण विचारामध्ये तू भरकटू नकोस आणि स्वतःला हरवू देऊ नकोस. सेकंड, इफ यू कॅन मीट विथ ट्रम्प अँड डिझास्टर अँड ट्रीट दोज टू इम्पॉस्टर्स जस्ट द सेम. आयुष्यात तुला खूप यश मिळो अथवा खूप अपयश मिळो, आनंद किंवा दुःख या दोन्ही गोष्टींना तू जर सामोरे सारख्याच प्रकारे जात असशील, तर दोन्ही गोष्टींचा समान स्वीकार करत असशील तर तू एक चांगला व्यक्ती बनशील, चांगला माणूस बनतील. इफ यू कॅन बिअर टू हिअर द ट्रूथ यू हॅव स्पोकन, ट्विस्टेड बाय नाव टू मेक अ ट्रॅप फॉर फूल्स. तू सांगितलेल्या एखाद्या गोष्टीचा किंवा वक्तव्याचा काही लोकांकडून स्वार्थासाठी किंवा इतरांच्या फसवणुकीसाठी विपर्यास केला गेला तर तो गैरवापर केला तरीही, or was the thing you gave your life to broken and stop and build him up with worn out tools. किंवा तू कष्टाने मेहनतीने घडवलेल्या गोष्टी बिघडताना नष्ट होताना पाहून खचून न जाता आहे ते स्वीकारून पुन्हा त्या विखुरलेल्या गोष्टींना तुझ्या क्षमतेनुसार नव्याने आकार देऊ शकलास तर संपूर्ण जग जिंकण्यास तू समर्थ आहे, असे हे वडील आपल्या मुलाला सांगत आहेत. तर इथं ट्रम्पचा अर्थ होतो व्हिक्टरी, विजय, तुझाच विजय असेल. डिझास्टर म्हणजे हे अपयश, यशामध्ये आणि अपयशाला देखील तू सारख्याच प्रकारे सामोरं जात असेल तर. इम्पोस्टरचा अर्थ होतो दांभिक किंवा भोंदू असे लोक. ओके. आणि ट्रूथ ट्विस्टेड बाय समवन म्हणजे जे खरं आहे त्याला काहीतरी वेगळं रूप देऊन, खोटेपणाचं रूप देऊन त्याला बदलवण्याचा प्रयत्न करणं, फायद्यासाठी सत्य बदलून सांगणे, असा इथं अर्थ होतो. हा होता सेकंड स्टांजा. थर्ड स्टांजा इज इफ यू कॅन टॉक विथ क्राउड्स अँड कीप युअर व्हर्च्यू और वॉक विथ किंग्स नॉर लूज द कॉमन टच. म्हणजे सर्वसामान्याच्या गर्दीत मिसळून वागताना किंवा बोलताना आपली सदविवेक बुद्धी तू हरवू दिली नाहीस किंवा उच्च लोकांच्या सहवासात राहूनही तुझे पाय जमिनीवर ठेवू शकलास, साधेपणाची कस सोडली नाहीस, तर तू खऱ्या अर्थाने एक उत्तम व्यक्ती म्हणून ओळखला जाशील. म्हणजे गर्दीमध्ये बोलताना तू तुझं भान जाग्यावर ठेवून जर बोलत असशील, वागत असशील आणि उच्च लोकांसमोर जरी राहिलात तरीही तू छोट्या लोकांचा, खालच्या वर्गाच्या लोकांचा तिरस्कार करत नसेल, त्यांच्यासोबत देखील साधेपणाची वागणूक देत असेल, समान वागणूक देत असेल तर तू एक चांगला नागरिक, उत्तम नागरिक म्हणून ओळखला जाशील. इफ नायदर foes nor loving friends can hurt you, if all men count with you but none too much, if you can feel the unforgiving minute. शत्रू असत किंवा प्रिय मित्र जेव्हा कुणीही तुला दुखावू शकणार नाहीत, सर्वांना तुझ्या मनात समान स्थान असेल, सर्वांशी तुझी वागणूक सारखीच असेल, तेव्हा माणूस म्हणून तुझे या जगातील स्थान उंचावेल. तेव्हाच तू एक चांगला व्यक्ती होऊ शकशील. जेव्हा शत्रू आणि मित्र या कुणाविषयी तुझ्या मनात द्वेष नसणार आहे आणि त्यांच्या वागण्यामुळे तू स्वतःला त्रास करून घेणार नाहीयेस, अशा वेळेस तू एक चांगला व्यक्ती म्हणून उभरून येशील, उदयास येशील.
तर कीप वन्स व्हर्च्यू म्हणजे स्वतःची मूल्य जपणे, कीप वन्स गुडनेस और मोराल अंडर एनी कंडिशन, कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये स्वतःच्या मूल्याला तडा न जाऊ देणे. लूज द कॉमन टच म्हणजे रिफ्यूज टू इंटरॅक्ट विथ कॉमन पीपल म्हणजे सामान्य जनतेशी संपर्क तोडणे. लूज द कॉमन टच. काउंट विथ यू बी इक्वल इम्पॉर्टंट टू यू सर्वांशी समान संबंध ठेवणे. अनफॉरगिव्हिंग मायन्यूट टाइम दॅट डज नॉट वेट फॉर एनीवन, जी वेळ आहे ती अमूल्य आहे आणि वेळ ही कुणासाठीही देखील थांबत नाहीये. नेक्स्ट स्टांजा इज with 60 seconds worth of distance run, yours is the earth and everything that is in it, and which is more you will be a man, my son. सरणाऱ्या काळाच्या प्रत्येक क्षणाचे मोल जेव्हा तू जाणशील, जाणारा प्रत्येक मिनिटनी मिनिट तू जेव्हा चांगल्या कामासाठी लावशील, तेव्हा 60 सेकंद पुरेपूर जगशील, तेव्हा आणि तेव्हाच म्हणजे तेव्हाच तू पूर्ण हे मिनिटने मिनिट तुझ्या आयुष्याचा तू जर चांगल्या प्रकारे जगत असशील, एक ना एक सेकंद तुझ्या आयुष्यामध्ये युटिलाइज करत असशील, तेव्हाच तू खऱ्या अर्थाने तुझं आयुष्य जगत आहेस. हे सारे विश्व तुझ्यासाठी खुले होईल, तेव्हाच हे सारे विश्व तुझ्यासाठी द वर्ल्ड विल बी ओपन फॉर यू अँड इथली प्रत्येक गोष्ट तुझीच असेल. द एव्हरीथिंग विल बी युअर्स. सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझ्या मुला, तू एक खरा माणूस म्हणून नावाजला जाशील. जर या गोष्टी जर मी सांगितलेल्या तू जर फॉलो केल्या तुझ्या आयुष्यामध्ये, तर तू एक उत्तम व्यक्ती, उत्तम माणूस म्हणून तुझं नाव नक्कीच होईल आयुष्यामध्ये. म्हणून हे वडील मुलासाठी कशा प्रकारे आयुष्यामध्ये त्यानं वागलं पाहिजे, कुठल्या गोष्टी फॉलो केल्या पाहिजे, कुठल्या गोष्टी नाकारल्या पाहिजे, कुठल्या गोष्टी त्याच्या आयुष्यामध्ये येऊ दिल्या नाही पाहिजे, या गोष्टीविषयी हे वडील आपल्या मुलाला शिकवण देत आहेत. आपल्या मुलांना या गोष्टी एक चांगला माणूस बनवण्यासाठी सांगत आहेत. तर अशा प्रकारे या कवितेचा भावार्थ आहे. 60 seconds worth of distance run, make a good use of every second without wasting. म्हणजे प्रत्येक क्षणाचा काय करणं, प्रत्येक सेकंदाचा आयुष्यामध्ये सदुपयोग करून घेणे. टू बी अ मॅन, टू बी अ गुड परफेक्ट ह्युमन बिईंग म्हणजे एक उत्तम माणूस बनणे असा इथं अर्थ होतो. टू बी अ मॅन म्हणजे ॲक्च्युली तो काय होईल, एक चांगला माणूस तेव्हाच होईल जर वडिलांनी सांगितलेल्या या सर्व गोष्टी मुलांनी जर पाळल्या. तर आपण देखील या सर्व गोष्टी जर आपल्या आयुष्यामध्ये पाळण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही देखील एक उत्तम व्यक्ती म्हणून तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच नावलौकिक करू शकता.